कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढून 36 फुटांवर पोहोचली असून ती इशारा पातळीच्या दिशेने जात आहे। या पार्श्वभूमीवर महापौर सौ रूपाराणी निकम यांनी आज पंचगंगा नदी घाट परिसराला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली। संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी निवारा केंद्रे सज्ज ठेवण्याबरोबरच पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांना वेळेत स्थलांतरित करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही महापौरांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले। यानंतर ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची कोटीतीर्थ तलावाकडे जाणारी संरक्षण भिंत कमकुवत झाल्याने रात्री अचानक ढासळली होती। या ढासळलेल्या भिंतीची महापौर सौ रूपाराणी निकम यांनी पाहणी करून राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या स्थानिक व्यवस्थापकास धोकादायक भिंत उतरून घेण्याच्या सूचना दिल्या। कोणतीही दुर्घटना होऊ नये याची दक्षता घ्यावी, यासाठी उर्वरित भिंतीचे स्थैर्यता तपासून घ्यावे व महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावर याची माहिती द्यावी असे सांगितले। यानंतर राजारामपुरी येथील विभागीय कार्यालय क्रमांक 3ला भेट देऊन या ठिकाणी असलेल्या कार्यालयांची पाहणी केली। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, सहाय्यक संचालक नगर रचना प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर, नगरसेविका माधुरी भटकर, सौ रेखा उगवे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार NS पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, पद्मल पाटील, मीरा नगिमे आदी उपस्थित होते।